अजितदादांशिवाय पहिल्यांदा सुनेत्रा वहिनी मतदानाला पोहोचल्या. अजित पवारांची ती परंपरा पाळली. बारामती जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आज शनिवारी मतदान पार पडते आहे. सकाळी 7:30 वाजता राज्यभरात जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या मतदानाला सुरुवात झाली. अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरं जात आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं होतं. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांची परंपरा पाळली. मतदानाला सुरुवात झाल्यानंतर सकाळी लवकरच सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे मतदानासाठी पोहोचले. या दोघांनी काटेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मतदानाचा हक्क बजावला. अजित पवार हे कायमच सकाळी लवकर कामाला सुरुवात करायचे. ते मतदानालाही सकाळीच लवकर केंद्रात पोहोचायचे. सुनेत्रा वहिनींनी अजितदादांची हीच परंपरा कायम ठेवली. आणखीन काही वेळाने अजित पवार यांची आई आशा पवार या देखील मतदानासाठी येणार आहेत. तर युगेंद्र पवार, शर्मिला पवार, राजेंद्र पवार यांनी बारामतीच्या कन्हेरी जिल्हा परिषद शाळेत मतदान केलंय. आमदार रोहित पवार, तन्वी कुंतीप आणि आई सुनंदा, वडील राजेंद्र पवार यांच्यासह पिंपळी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर शरद पवार यांचे मतदान माळेगाव नगर परिषद आणि सुप्रिया सुळे यांचे मतदान बारामती नगरपालिकेत असल्याने ते आज मतदान करणार नाहीत. अजित पवार यांच्या निधनानंतर पुणे जिल्ह्यात प्रचार पूर्णपणे थंडावला होता. कोणत्याही राजकीय पक्षाने पुणे जिल्ह्यात जाहीर सभा घेतली नव्हती. केवळ वैयक्तिक भेटीगाठींवर भर देण्यात आला होता. त्यामुळे आता मतदार कोणाच्या पारड्यात दान टाकणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला सहानुभूती मिळणार का हे बघावं लागेल. या निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे अनेक उमेदवार अजितदादांच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवत होते. दोन्ही राष्ट्रवादी एवढ्या एकजीव झाल्या असताना अजित पवार यांचं निधन झालं. त्यामुळे आता पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकींचा निकाल काय लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बारामती.